नमस्कार, मी विजयलक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत पारंपरिक पदार्थ नागपंचमी विशेष पुरणाचे दिंड। आणि हा पदार्थ मऊ चविष्ट आणि हेल्दी आहे आणि खास करून हा पदार्थ नागपंचमीला केला जातो। चला तर मी आता रेसिपीला सुरुवात करते। तर इथे मी 200 ग्राम चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजेच हरभरा डाळ घेतलेली आहे। आणि आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे। तर डाळ अशा प्रकारे मी 3 वेळा धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी कुकरमध्ये अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला 2 चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे उतू जाणार नाही। आणि तो कुकरला 7 ते 8 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळ चांगली शिजली जाते। तर अशा प्रकारे मी 8 शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि डाळ छान शिजलेली आहे। तर आता याचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आणि हे पहा, डाळ छान शिजलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। आणि आपण त्याचं जे पाणी काढतो त्याला येळवणं म्हणतात। तर येळवण्याची आमटी मी नंतर करणार आहे। तर इथे मी पुरणासाठी 1 वाटी म्हणजे 150 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, थोडीशी साखर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर। तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावर मी पॅन ठेवून त्याच्यामध्ये शिजलेली हरभरा डाळ, त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी साखर। आपल्याला गोड जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हलवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, म्हणजे चव छान येते। कुठल्याही गोड पदार्थामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे त्याला चव छान येते। तर अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे, त्याच्यामधलं पाणी कमी होईपर्यंत आणि त्याला घट्टपणा येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि त्याच्यामुळे ते करपणारसुद्धा नाही। तर गुळ आणि डाळ अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि त्यातलं अशा प्रकारे पाणी आटवून घ्यायचं आहे, त्यामुळे पुरणाचं मिश्रण चांगलं घट्ट होतं। तर आता मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे। तर आता मी हे भांडं खाली ठेवते, थोडंसं थंड होईल। आणि आता त्याच्यामध्ये जायफळ पावडर आणि विलायची पावडर आपल्याला टाकून घ्यायची आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच बारीक करून घ्यायचं, त्यामुळं पुरण पटकन बारीक वाटलं जातं, जास्त वेळ लागत नाही। तर मी पुरण बारीक करण्याची चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला पुरण टाकून घ्यायचं आहे आणि एक खोलगटा असा चमचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आणि हे मिश्रण गरम असल्यामुळे पुरण पटकन वाटलं जातं। तर अशा प्रकारे पुरण होत आलेलं आहे। तर अजून बाकीचं राहिलेलं करून घेते आणि दुसऱ्या वेळेस करताना अगोदरचं चिटकलेलं पुरण चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायचं आणि आता परत एकदा करून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे। छान असं मऊ झालेलं आहे, अजिबात पातळ झालेलं नाही। तर मी आता हे पुरण काढून घेतलेलं आहे वाटीमध्ये। तर आता आपल्याला दिंड करण्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ, आणि 1-2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आणि पिठाचं कणिक मळताना आपल्याला जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट नाही, अशा प्रकारे मीडियम मळून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं तेल टाकून आपल्याला परत पीठ मळून घ्यायचं आहे। तर ते 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। तर मी आता पुरणाची दिंड करायला घेते। तर इथे आपलं पीठसुद्धा तयार आहे आणि पुरणसुद्धा तयार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पिठाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि छान अशी पुरी लाटून घ्यायची आहे, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, अशा प्रकारे मीडियम साईजची पुरी लाटून घ्यायची आहे। आणि त्याच्यामध्ये आता पुरण भरून घ्यायचं आहे। आपल्याला किती पुरण पाहिजे आपण तितकं भरू शकतो। आणि अशा प्रकारे पुरण आपल्याला आयताकृती ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि पुरीच्या दोन्ही बाजू आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायच्या आहेत। आणि नंतर राहिलेल्या 2 बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे 4ही बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत। थोडंसं प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने आणि अशा प्रकारे आपलं पुरणाचं एक दिंड तयार झालेलं आहे। आणि बाकीचे सुद्धा अशा प्रकारे करून घेते। तर अशा प्रकारे मी एक 5 ते 6 पुरणाची दिंड केलेले आहेत।
तर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी अगोदर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी उकळलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यावर अशा प्रकारे एक चाळणी ठेवायची आहे. त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पुरणाची दिंड ठेवायची आहेत आणि आता वाफवून घ्यायचं आहे. एक 10 ते 12 मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे एक 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. तर आपण बघूयात आता कसे झालेत पुरणाचे दिंड. मस्त झालेत, छान वाफले गेलेत. तर आता एक थोडेसे 5 मिनिट आपल्याला थंड होऊ द्यायचं आणि मग काढून घ्यायचे. तर 5 मिनिट झालेले आहेत. तर मी आता डिशमध्ये सर्व करून घेते. तर आपला छान असा पारंपरिक पदार्थ नागपंचमी विशेष पुरणाचे दिंड आपले तयार झालेले आहेत. त्याच्यावरून अशा प्रकारे थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि हा पदार्थ तुपाबरोबर दुधाबरोबर खाल्ला जातो आणि लहान मुलांना तर हा पदार्थ खूप आवडेल. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर एक मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे खूप छान झालेले आहेत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर नंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू.